Hmm. Good morning, students. Today we are going to learn cube roots of unity, this concept, and this is your last concept of this chapter. Cube roots of unity. Unity म्हणजे mathematics मध्ये त्याचं meaning काय आहे? Unity means one. So cube root of unity. आता cube root of unity म्हणजे एक मिनिट. क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे किती सोल्युशन्स असतील त्याचे? 3. सॉरी, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे 2 असतात. क्यूब रूट असतील तर 3 सोल्युशन्स. पण आपण आत्तापर्यंत काय शिकलो की 1 रेज टू एनिथिंग इज 1 रेज टू 2, 1 रेज टू 3, 1 रेज टू 99. सो 1 रेज टू एनिथिंग इज 1. आता इथे बघू आपण. 1 रेज टू 1/3 1. सो आता हे जे मीनिंग होतं ना 1 रेज टू एनिथिंग इज 1, हे होतं, दिस इज ट्रू. पण ह्याच्या पण व्यतिरिक्त अजून आपण आता मोठे झालोय, सो आपल्याला थोडं असे सिनियर लेवलचे सिनियर सोल्युशन्स करताना असं वाटलं पाहिजे की असं असं पण नाही आहे म्हणून. मॅथमॅटिक्समध्ये काही असतं, यू हॅव टू एक्सेप्ट इट. आता 1 रेज हो, लॉजिक्स नसतात काही गोष्टींना, फक्त की हे असं आहे म्हणजे असंच असणार आहे. सो 1/3 इज इक्वल टू अजून 1ची व्हॅल्यू जी आहे ही एक भेटणार आहे, आणि 1/1/3 ही इज इक्वल टू अजून एक व्हॅल्यू, अशी 3 व्हॅल्यूज भेटणार आहेत आपल्याला. ठीक आहे. आता त्याच्या आधी आपण आहे ना हे बेसिक्स घेऊ, दॅट इज युनिटी ऑफ 1. आता 1 आणि 0 हे 2 असे नंबर्स आहेत मॅथ्समध्ये, ते खूप हिरो नंबर्स तसे. मग आता इथे आपण बघू. आता पहिले तुम्ही मला हे सांगा, a⁻² इज व्हॉट? a⁻². a, हां, स्क्वेअर रूट ऑफ a. स्क्वेअर रूट ऑफ a, राईट? आणि हे a⁻⁴ इज ओके, क्यूब रूट ऑफ a. क्यूब रूट ऑफ a. अँड थर्ड a⁻⁴ काय? Manish, you can also answer in chat box. मी 9thचा फर्स्ट सेकंड सॉल्व केला आहे, वरदला सेंड केला आहे. हां, मी बघितलं तुझं सोल्युशन, वरदनी सांगितलं होतं. व्हेरी नाईस मनीष. समजलं का तुला वरद? सॉरी मनीष, फर्स्ट आणि सेकंड समजलं? त्याला कसं काय कळलं सोल्युशन? तुम्हीच पाठवलं का? अच्छा, ओके, ठीक आहे. ही इज विथ अस ओनली. तेच तर, जास्त सिन्सिअर आहे मनीष. तुझी कौतुक चाललंय इथे. बस, सलील बोलला ना आता. जातो तसं थोडाफार. हम्म. हा हा, ठीक आहे. a⁻⁴ 1/4. ओके मनीष, ठीक आहे. फोर्थ रूट ऑफ a. फोर्थ रूट ऑफ a. आता a⁻⁴ a⁻1/n. Very good. Nth
पेन good. Nth root nth root of a. ठीक आहे, जिथे हा जो n आहे, सपोज आता a हा n आपला नेहमी एक नॅचरल नंबर, नॅचरल ठीक आहे, तुम्ही हे लिहा नीट. बरोबर, n हा एक नॅचरल नंबर पाहिजे आणि n ची व्हॅल्यू ग्रेटर देन 2 पाहिजे. n ची व्हॅल्यू शुड बी ऑलवेज ग्रेटर देन 2. का? कारण की a रेज टू 1/1 इज a मध्ये रिअल नंबरच राहणार आहे. मग a रेज टू 1/3 असेल तर तो क्यूब रूट होणार आहे. मग त्याची काहीतरी व्हॅल्यू आपल्याला nth रूट मध्ये भेटेल. ठीक आहे, सो ही होती कन्सेप्ट की आपण रूट्स कसे फाइंड आउट करतो, बेसिकली त्याचा कसं म्हणतात. सो तर हे स्क्वेअर रूट माहिती, क्यूब रूट माहिती, फोर्थ रूट माहिती. आता nth रूटचं पण आपण बघितलं. ठीक आहे, n शुड बी ग्रेटर देन इक्वल टू 2. हे तुम्ही नोट डाऊन करा, हे स्पेशली. हां, का मी परत लिहून देऊ नीट? ठीक आहे, a raised to 1/n is equal to nth root of a. n is equal to natural number where n should be greater than equal to 2. झालं पटकन. मनीष नोट डाऊन कर नोटबुक मध्ये. डन का? क्यूब रूट ऑफ युनिटी हा कन्सेप्ट. त्याच्यात आता तुम्हाला माहिती युनिटी म्हणजे काय? वन. काय काय डिस्कशन काय करताय? ठीक आहे, युनिटी म्हणजे 1. ठीक आहे, आता त्यांनी काय सांगितले, क्यूब रूट ऑफ युनिटी. तो क्यूब रूट ऑफ युनिटी असणार आहे आपलं 1 चा क्यूब. राईट, इथपर्यंत काय डाऊट? क्यूब रूट ऑफ युनिटी 1 चा क्यूब. सो 1 चा क्यूब म्हणजे लेट x इज इक्वल टू 1 रेज टू क्यूब. जेव्हा हा क्यूब इकडे येणार तेव्हा तो होणार x रेज टू 1. रिझंट इट? हां, ॲक्च्युली असं नाही आहे हे. हां, x क्यूब 1 युनिटी आहे तो 1 रेज टू क्यूब असणार आहे. पण जेव्हा आपण x क्यूब इज इक्वल टू 1 घेणार, ही इक्वेशन फॉर्म केली, सपोज बिकॉज x क्यूब इज इक्वल टू 1 दॅट टाइम. आता हा x, थांब आपण स्लाइड चेक. x
क्यूब माय इज इक्वल टू 1 फर्स्ट स्टेप असणार बिकॉज क्यूब रूट इज इक्वल टू 1. मग आता क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. ठीक आहे. आता एक्स क्यूब मायनस 1, एक्स क्यूबला पण क्यूब असणार आणि 1ला पण क्यूब असणार इज इक्वल टू 0. राईट. आता इथं काय फॉर्म्युला आहे, एक्स मायनस 1 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. ठीक है. a माइनस बी ए स्क्वायर प्लस 2a स्क्वायर प्लस a प्लस बी स्क्वायर. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला. आता हे बघ, आता इज इक्वल टू 0 आहे, लगेच आपण इक्वेट करतोय इज इक्वल टू 0 अँड दिस टर्म इज इक्वल टू 0. एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0 आणि एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता एक्स इज इक्वल टू 1. हा मॅन्डेटरी सोल्युशन एक भेटला आपल्याला. एक्स क्यूबचा 1 तुम्ही जे स्टार्टिंगला म्हटला होता, एक्स 1 रेज टू एनिथिंग इज 1. सो आता तसे क्यूबचे आपल्याला 3 सोल्युशन्स भेटणार आहेत. नाही, तसं नाही सबस्टिट्यूट करायचं बिकॉज 1 1 1 हे 3च भेटणार आपल्याला. आपल्याला हे सॉल्व करायचे सोल्युशन फॉर्म्युला मेथडनी. ठीक आहे. हे कसं करणार, इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a प्लस मायनस अंडर रूट 1 स्क्वेअर मायनस 4 to 1 into 1 upon 2 into 1 is equal to minus 1 plus minus under root 1 minus 4 upon 2 is equal to minus 1 plus or minus under root 3 upon 2. ठीक आहे. हे झाले एक्सचा सोल्युशन. आता हा सोल्युशन आपल्याला भेटणार आहे एक्स इज इक्वल टू मायनस 1 प्लस रूट 3 अपॉन 2. ठीक आहे. डिनॉमिनेटर सेपरेट केले. आणि सेकंड मायनस 1 अपॉन 2 मायनस रूट 3 अपॉन 2. ठीक आहे. काय केलं मी, कळलं का? एक्सचे 2 सोल्युशन्स. आता एक्स इज इक्वल टू दिस. हां, आपल्याला 3 सोल्युशन्स कुठले कुठले भेटले, एक्स इज इक्वल टू 1, एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 2 प्लस रूट 3 अपॉन 2 मायनस 1 अपॉन 2 येस मायनस 3. हां ठीक आहे, आपण इथे नेक्स्ट स्टेपला करू. ठीक आहे. आता इथं मायनस 3 आहे आणि सेकंड एक्स आहे आपला मायनस 1 अपॉन 2 प्लस अंडर रूट मायनस 3 अपॉन 2. येस. आता हे झाले 3 सोल्युशन्स. ह्या 3 सोल्युशन्स मध्ये पण आपण अजून सिम्प्लिफाय करण्यासाठी ॲज यू सेड एक्स इज इक्वल टू नाही पण डबल लिहायला लागते. एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 2
-i√3 अपॉन 2 आणि इथे भेटणार x इज इक्वल टू -1 अपॉन 2 प्लस i√3 अपॉन 2. इथपर्यंत क्लिअर? ठीक आहे, हे झाले 3 सोल्युशन. हा सेकंड रूट आणि हा झाला थर्ड रूट. ठीक आहे, आता इथे तुम्हाला काय दिसते? हा आहे रिअल रूट, रिअल नंबर सॉरी, आणि हे आहेत, हा हे मायनस आहे आणि हे प्लस आहे, सेम नंबर आहे, कॉन्जुगेट, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. कॉम्प्लेक्स पण आहे कारण की इमॅजिनरी नंबर आणि रिअल नंबर दोन्ही पण आहे त्याच्यात. ठीक आहे, सो हे आता हा टर्म आहे नॉन रिअल नंबर, नॉन रिअल नंबर. अजून काय आहे? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, कॉम्प्लेक्स ओके. थांब एक मिनिट. ठीक आहे, हे तुम्ही नोट डाऊन करा ह्याच्या आधीचे. पण तरी तुम्हाला हे सोल्युशन्स नॉन पर दिले सगळे आहे, पण तुम्हाला एक प्रॅक्टिस म्हणून नको का काय? ठीक आहे, लिहिता का नको? दाखव बुक मध्ये काय लिहिलंय. हा क्यूब रूट ऑफ युनिटी ना. हा ठीक आहे, सेमच आहे ते सगळं. हो हो, डिनॉमिनेटर सेमच असल्यावरती काय वेगळं असणार आहे. हा ठीक आहे, मग 3.2 मधला सॉरी क्यूब रूट ऑफ युनिटीचे तुम्हाला हे कळलं की तीन तीन सोल्युशन्स आहेत. आता आता मी खूप इम्पॉर्टंट सांगणार आहे, तुम्ही लक्ष द्या. आता हा जो 3 रूट्स आपल्याला भेटलेत, ह्या 3 रूट्सला आपण ह्या चॅप्टरमध्ये ओमेगा म्हणून असं म्हणतोय, दिस सिम्बॉल. ठीक आहे, आता ह्या तिन्ही सोल्युशनचं मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला असं कधी माहिती आहे का की लाईक आता 8 रेज टू, थांबा आपण नेक्स्ट स्लाइड घेऊ. सी 8 रेज टू 8 रेज टू क्यूब, 8 चा क्यूब, 8 रेज टू 3 इज 2. क्यूब रूट 8 क्यूब 6, खूप मोठ 64, 8 8 64, 64 इंटू 3. ठीक आहे, नाही मी हे सांगते तुम्हाला 2 रेज टू 2 चा क्यूब 8. ठीक आहे, असं जर का 2 रेज टू क्यूब काढला तर 8 येतो. तर आपण इथं बघितलं की 1 चा क्यूब काढला आपण तर 1 एक आला, 1 चा क्यूब काढला तर अजून ते एक सोल्युशन भेटलं, आणि 1 चा क्यूब काढला तर अजून एक सोल्युशन भेटलं. असं मॅथमॅटिक्समध्ये हा 1 क्यूब असा नंबर आहे ज्याचे 3 वेगवेगळे सोल्युशन्स आहेत. ठीक आहे, मग आता ह्या तिन्ही सोल्युशन्स वेगळे आहेत. हे एक युनिक आपण लहान असतानापासून काय शिकले, 1 रेज टू एनिथिंग इज 1. मग हे तर चेंज झालंय, सो हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि नेक्स्ट काय की इफ आता हा जो टर्म आहे एक्स, एक्सचा स्क्वेअर हा असणार आहे हा टर्म. सपोज तुम्ही हा एक्सचा स्क्वेअर केला तर तो हे सोल्युशन भेटणार आहे. तुम्ही नंतर प्रूव्ह करा इफ आय एम रॉंग. ठीक आहे, म्हणजे काय मी काय सांगते, हा ओमेगा सपोज तुम्ही ह्याला कन्सिडर करते, ह्या दिस ओमेगा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. म्हणजे समजलं, ह्याचं जर का स्क्वेअर घेतलं तर हे भेटणार आहे, ह्याचं स्क्वेअर भेटलं तर हा सोल्युशन भेटणार आहे.
मग त्याला आपण नाव ठेवूयात का, हा ओमेगा आणि हा ओमेगा स्क्वेअर. हा झाला 1, हा झाला ओमेगा आणि हा झाला ओमेगा स्क्वेअर. गॉट दॅट? तिथपर्यंत कळलं का? ठीक आहे. तर हे 3 सोल्युशन्स भेटले आपल्याला. 1 ओमेगा, ओमेगा स्क्वेअर. So 3 cube roots of unity. स्क्वेअर. ठीक आहे. हे काय आहेत आपले 3 क्यूब रूट्स ऑफ युनिटी. ठीक आहे. आता टेक्स्टबुक मध्ये क्यूब रूट ऑफ युनिटी बघितलं. हे काय डिफिकल्ट आहे का थोडं? आहे. काय अवघड जातं ह्याच्यात? ओमेगाचा स्क्वेअर का? ते तुम्हाला सॉल्व करायचेच नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलं की त्याची डेप्थ काय आहे, की लाईक त्याचा स्क्वेअर केल्यावरती हे सोल्युशन भेटणार आणि ह्याचं स्क्वेअर केल्यावरती हे सोल्युशन भेटणार. म्हणजे बोथ आर इक्वल. तू एकदा हा स्क्वेअर कर, तुला ओमेगाच भेटणार, किंवा ओमेगाचा स्क्वेअर कर. ओ हा, मग तेच सांगते ना, हे प्रूफ पण केले त्यांनी. तेच मी तुम्हाला सांगतेय की बुकमध्ये प्रूफ पण केले की ओमेगाचा स्क्वेअर, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा. ठीक आहे. हे बघ इथं आहे ते सोल्युशन. आणि आपल्याला आता आहे ना मेन, हा हे बघा, प्रॉपर्टीज ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी. हे तुम्हाला आहे ना सोल्युशन प्रॉब्लेम सॉल्व करताना येतील. ठीक आहे. थांबा, मी आहे ना नोट्समध्ये लिहिते. आपण एक सम सॉल्व करू. 2 प्रॉपर्टीज ऑफ 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर. मग काय ते ओमेगा 1 ओमेगा स्क्वेअर वरत 1 ओमेगा क्यूब रूट्सच आहेत ना. मग तो क्यूब रूट्स बोलला आणि तू 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर बोलला, सेमच आहे. सो फर्स्ट ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1/3. ठीक आहे. तुम्ही आहे ना टेक्स्टबुक मध्ये ना हे ओपनच ठेवा प्रॉपर्टीज. हां, मी आता मग बोर्डवरती नाही लिहित, तुम्ही नोटबुकमध्ये लिहा. पण मनीष, प्रॉपर्टीज ऑफ क्यूब रूट लिहायचे नोटबुकमध्ये. हां, 41. आता त्याच्यातलं आपण सॉल्ड एक्झाम्पल फर्स्ट वन करतोय. ओके. सॉल्ड एक्झाम्पल फर्स्ट वन. आता काय दिलं त्यांनी फर्स्ट वन मध्ये? 1 अपॉन ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू -1. आता तुम्हाला आहे ना हे बघितल्यावर काहीच नाही कळणार की काय करायचंय. क्वेश्चन काय की इफ ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन प्रूव्ह दॅट. मग आता त्यांनी सांगितलंय हा जो ओमेगा आहे तो एक क्यूब रूट ऑफ युनिटीचाच आहे, म्हणजे त्याचे सोल्युशन्स आहेत ते एक सोल्युशन. मग आता तुम्हाला माहिती की 1 अपॉन ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर डिनॉमिनेटर सेम नाहीये, ऍडिशन करू शकता. मग आपण डिनॉमिनेटर सेम करू. आता इथे आपल्याला ओमेगा स्क्वेअर करायचे, म्हणजे मल्टिप्लाय बाय ओमेगा इंटू मल्टिप्लाय बाय ओमेगा. किती? येस, ओमेगा. ठीक आहे, मी सॉल्व करते तुमच्यासोबत, सिम्प्लिफाय. आता 1 अपॉन ओमेगाला
आपल्याला खाली ओमेगा स्क्वेअर करायचा आहे. सो इंटू ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू -1. सो ओमेगा अपॉन ओमेगा स्क्वेअर प्लस 1 अपॉन ओमेगा इज इक्वल टू -1. सो ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू -1. ठीक आहे. आता प्रॉपर्टीजमध्ये बघा, इथे तुम्हाला दिले ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0, राईट. हे बघा इथे ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता ह्याचं ओमेगा प्लस 1 ची व्हॅल्यू काय असणार आहे? ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू, हा इकडे घेतला टर्म ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. सो आता ओमेगा प्लस 1 ची व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर, कॅन्सल इज इक्वल टू 1. सो काय भेटलं आपल्याला? -1 इज इक्वल टू -1. आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं की प्रूव्ह दिस इक्वेशन इज इक्वल टू -1. ठीक आहे. पटकन सेकंड बघू. काय 1 प्लस 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, ओके, होल क्यूब इज इक्वल टू 1 इज इक्वल टू -1. ठीक आहे. आता काय करणार इथे? सोल्युशन बंद करा, बुक्स बंद करा तुम्ही. हां, प्रॉपर्टीसाठी राहू देत. सोल्युशन बघू. 1 प्लस ओमेगा स्क्वेअरला काय करणार? का क्यूब रूटचा फॉर्म्युला टाकून सगळं सॉल्व्ह करत बस? हां हां तेच. आणि जेव्हा आपल्याला सोल्युशन्स, आता ह्याची व्हॅल्यू माहिती आहे, ओमेगाची व्हॅल्यू माहिती आहे, 1 प्लस ओमेगाची माहिती आहे, 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची माहिती आहे, तर तिथे जास्त विचारच नाही करायचा की ह्याला क्यूब करते आणि मग त्याचा फॉर्म्युला टाकते आणि एक्झॅक्रेट. जेवढं सिम्प्लिफाय करून छोटं सॉल्व्ह करता येईल तेवढं सिम्प्लिफाय करायचं. सो 1 प्लस ओमेगा, पहिले प्रॉपर्टी 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो आपल्याला काय पाहिजे? 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, सो मायनस ओमेगा. होल क्यूब इज इक्वल टू -1. ठीक आहे. मायनस ओमेगाची काय? मायनस ओमेगा क्यूब टू -1. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे का? ठीक आहे. मायनस ओमेगा क्यूब. सेकंड, थर्ड वन काय आहे? हां, 1 मायनस ओमेगा 1 प्लस, ओके, 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर रेज टू क्यूब इज इक्वल टू -8 प्रूव्ह करायचे का? ओके, -8. आता सांगा मला काय करणार? वन प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0.
आता 1 plus omega square is equal to minus omega. Very smart students. So, uh, आता काय करणार? मायनस ओमेगा प्लस 2 ओमेगा मायनस 2. So minus 2. Very good. Minus 2 चा cube minus 8 w cube. आता ठीक आहे. आता काय अजून थर्ड एक्झाम्पल झाला. थांब, सेकंड क्वेश्चन पण एक सॉल्व करू. एक्सरसाइज the omega is a complex cube root of unity. एक्सरसाइज आपण म्हणजे एकदा सॉल्ड एक्झाम्पल झाले तर तुम्हाला बेफिकर करता येईल. एक्सरसाइज कन्सेप्ट तर संपलीच आहे आता तुमची. ठीक आहे, पण इझी आहे ना हे पण. ओमेगाची व्हॅल्यूज फक्त पुट करायचे. आता एक्सरसाइज सॉल्व करताना अजून तुम्हाला कळेल. एक्सरसाइजचे एकदा ओव्हरव्ह्यू घेऊ आपण नेक्स्ट लेक्चरच्या फर्स्ट हाफ 15-20 मिनिट्समध्ये. फक्त 15 मिनिट्स. हा ठीक आहे, मंडेला असेल तर मंडेला घेऊ. मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला टाकते ना क्लास. ठीक आहे. आता तुम्ही एक कुणीतरी येऊन हे बोर्डवरती सॉल्व करताय का? मग आता येत आहे ना तुम्हाला? हा, प्रॉपर्टीज बघूनच. मी सांगते तुला प्रॉपर्टीज, तू फक्त सॉल्व कर. एक्झाम्पल 2 काय? 1 मायनस 1. मला वाटलं उठून आलाय सॉल्व करायला आता. तू नव्हताच तेव्हा, येऊन सॉल्व केलं त्याने. मनीष, समजते का तुला सगळं? वरच म्हणणं आहे की तू कम्प्युटर मधून बाहेर ये, म्हणजे तू हे सम सॉल्व करशील. हा ठीक आहे. काय चाललंय आता? सॉल्व करायचंय आता. करतोय का? ठीक आहे, ट्राय कर. काय आपल्याला हे नाही तरी मी एक हिंट देते तुम्हाला, ते ठेवते. मी सांगते, मी प्रॉपर्टी सांगते तुला, यू डोंट वरी. हे बघ, आता आहे ना, तुला सॉल्व करताना इज इक्वल टू पासून इज इक्वल टू 1 मायनस ओमेगा 1 मायनस ओमेगा स्क्वेअर 1 मायनस ओमेगा रेस टू 4 आणि 1 मायनस ओमेगा रेस टू 5. हा टर्म तुला 9 इज इक्वल टू 9 ह्याचं प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, स्टार्ट टू इथून कर, सिम्प्लिफाय करत जा. हे ॲज इट इज, पहिला हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय, मग हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय, मग हा. हे बघ, आता आपण कसं शिकत होतो, आय इज इक्वल टू आय रेस टू 5 आपण कसं लिहित होतो, आय रेस टू 4 इंटू आय रेस टू 1. तशा टाईपमध्येच करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता आय रेस टू ओमेगा रेस टू 5 आहे.
ओमेगा रेस टू नाही, पण आता ओमेगाचे व्हॅल्यूज काय काय आहेत? 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा, राईट? मग ह्या ओमेगाला तू ह्याच टर्म्समध्ये सिम्प्लिफाय करशील, जेणेकरून तुला ह्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येईल. सो ओमेगा रेस टू 5 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा. कळलं तुला काय करतो आपण? तसं करायचंय. येतो का परत? धर. नाही नाही, दोघं मिळून कशाला तिथे काय. ठीक आहे, 1 मायनस ओमेगा स्क्वेअर 1 मायनस. नाही, तू फर्स्ट ब्रॅकेटला नको, फक्त लास्ट ब्रॅकेट तुला सिम्प्लिफाय करायचं, ॲज इट इज लिही बाकी सगळं. 1 मायनस ओमेगा रेस टू 4. हां, आता त्या फिफ्थ ब्रॅकेटमध्ये काय करणार? 1 मायनस. थांब, आता हां ठीक आहे, तसं पण करू शकतो. 1 मायनस ओमेगा. थांब, त्याच्यापेक्षा आपण असं पण करू शकतो, थोडं सिम्प्लिफाय करते मी तुला. 1 मायनस ओमेगा क्यूब इंटू ओमेगा स्क्वेअर. आणि इथे पण आता ह्या जेव्हा तू फोर्थ स्टेपला येतोस ना, इथे 1 मायनस ओमेगा रेस टू क्यूब इंटू ओमेगा. आता 1 मायनस ओमेगा क्यूब इंटू ओमेगा स्क्वेअर. तू सॉल्व कर आता. इथे इथे इज इक्वल टू. हो, बस आपण बघू तो सॉल्व काय करतोय. 1 मायनस ओमेगा स्क्वेअर. आता तू ब्रॅकेट्स चेक कर की कुठले सिमिलर वगैरे वाटतात का तुला. तिथं 1 मायनस साईन आहे, थर्ड ब्रॅकेट मध्ये मायनस साईन राहिली आहे. आता काहीतरी. राईट. बघ बघ, ट्राय कर. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय आहे? एक प्रॉपर्टी आहे, ओमेगा क्यूबची व्हॅल्यू आहे 1. सो हे बघ, तेवढं कॉमन जरी नसतं काढलंस तू, लास्टचे दोन्ही स्टेप इरेज कर. तू बरोबर करतोयस, पण ह्याच्यात कॉम्प्लिकेशन्स होत आहेत ना सगळे. आता तू W-W स्क्वेअर. ठीक आहे, कर बघू, आलं तर वेल अँड गुड. ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू नाहीच भेटणार ना. ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर. आज सलील क्लास घेतोय. पण ठीक आहे, तिथे आहे ना हे दोन्ही टर्म्स निगेटिव्ह एकत्र येणारच नाही आहेत, राईट? सो तू इथं हे करू शकतोस.
आता तुला ओमेगा क्यूबची व्हॅल्यू माहिती आहे -1, ही तर ओमेगा क्यूबची व्हॅल्यू माहिती आहे -1. आम्ही इथे लिहिते, तो प्रॉपर्टी आहे जरा. ओमेगा क्यूब इज इक्वल टू -1. आता सबस्टिट्यूट करून व्हेरी सिम्पल, आता काहीच नाही राहिलं. वरच सांग ना त्याला मागून आन्सर. हा सांग ना, वाय युअर सायलेंट. 1 मायनस, हा व्हेरी गुड. ओमेगाची व्हॅल्यू, ओमेगा क्यूबची व्हॅल्यू आहे +1. इथे +1. ठीक आहे, फक्त 1 लिही. हां, हे सगळे प्लस प्लस. हां, प्रो डिजिटल बोर्ड यूज करत आता प्रो झालेत. तरी हेल्प हिम, त्याला असं मोटिवेट कर. 1 मायनस ओमेगा, 1 मायनस ओमेगा स्क्वेअर. झालं, खूप सिम्पल. आता इथं स्टार्ट कर. इज इक्वल टू 1 मायनस ओमेगा, 1 मायनस ओमेगा स्क्वेअर, 1 मायनस ओमेगा इंटू ब्रॅकेट. हां, सेकंड ब्रॅकेट 1 मायनस ओमेगा स्क्वेअर. ओके, नाव तू इथं काही सबस्टिट्यूट नको करू. पहिले इथं चेक कर, दोन टर्म्स सेम आहेत. 1 मायनस ओमेगा, 1 मायनस ओमेगा. मग 2 इंटू 2 स्क्वेअर, तसं 1 मायनस ओमेगा होल स्क्वेअर. आता 1 मायनस ओमेगाचा स्क्वेअर 1 स्क्वेअर. येस, हां तेच. आता दोघांना स्क्वेअर आहे म्हणजे होल स्क्वेअर. सो हां, अख्खा 1 मायनस ओमेगा. ठीक आहे, ह्याच्या पुढचं वरच सॉल्व करतोस. कर ना, ये, तुझा पण कॉन्फिडन्स थोडा वाढेल. नाही नाही, फक्त ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचं आहे आता, काहीच नाही राहत. प्लस कर, प्लस साईड. हां, थांब मी तुला सांगते इथपर्यंत. 1 मायनस ओमेगा, 1 मायनस ओमेगा ब्रॅकेट 1 मायनस ओमेगा स्क्वेअर. ओके, व्हेरी गुड. आता ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन 1 मायनस ओमेगा स्क्वेअर, 1 इंटू 1, 1 इंटू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा बरोबर मायनस मायनस बिकम प्लस ओमेगा क्यूब प्लस स्क्वेअर. आता ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा आहे ना, 1 मायनस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू एक सिम्प्लिफाय सबस्टिट्यूट केलीस, 1 मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा प्लस 1, हां चा होल स्क्वेअर. आता 1 मायनस ओमेगा किंवा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा. आता मी तुला एक सिम्प्लिफाय करून देते. 1, हा मायनस साईन मी कॉमन काढते बाहेर, आणि ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू स्क्वेअर.
काय केलं मी, हे दोन्ही टर्म्सचे फक्त मायनस साईन, मायनस इंटू ओमेगा स्क्वेअर मायनस इंटू ओमेगा मायनस ओमेगा, तसं कळतंय का तुला परत? तू पण नोटबुकमध्ये सॉल्व कर जरा. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाची व्हॅल्यू -1. व्हेरी गुड. +1. आता काय, 1 +1 +1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर. सक्सेसफुली डन. त्यांनी प्रूव्ह केलं LHS इज इक्वल टू RHS. व्हेरी गुड. ठीक आहे, थांब आपण आता पटकन एकदा रिवाइज करू. हे बघ, एकदा मी एक्सप्लेन करते त्यांनी काय काय केलं. कुठे आधीचं सोल्युशन? सॉल्ड एक्झाम्पल मधलं सेकंडच आहे ना? हां, सॉल्ड एक्झाम्पल मधला हा सेकंड क्वेश्चन आहे. त्याच्यात 1 - ओमेगा स्क्वेअर वरत 1 - ओमेगा रेस टू 4 आणि 1 - ओमेगा रेस टू 5 आता इज इक्वल टू 9 आपला सोल्युशन प्रूव्ह करायचं आहे त्याचं. सो आता 1 - ओमेगा आणि 1 - ओमेगा स्क्वेअर हितपर्यंत आपण ॲज इट इज क्वेश्चन लिहिला आहे. आता 1 - ओमेगा रेस टू 5, तर 1 - ओमेगा रेस टू 5ला आपण सिम्प्लिफाय कशा वेनी करणार आहे. आता आपल्याला प्रॉपर्टीमध्ये हे एक आहे, ओमेगा रेस टू क्यूब इज इक्वल टू 1. मग 1ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावरती ते तेवढं सिम्प्लिफाय होणार आहे. म्हणून आता आपण मी मगाशी तुला म्हटलं की ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू 1 कर, इंटू ओमेगा, मग ते झालं ओमेगा रेस टू 5. मग तसं पण करू शकत होतो आपण, मग तसं का नाही केलं? बिकॉज ओमेगा स्क्वेअरची प्रॉपर्टीमध्ये आपल्याला काहीतरी व्हॅल्यूज आहेत का, त्याचं 1/√ओमेगा कॉम्प्लिकेशन्सच होणार आहे. ओमेगाची व्हॅल्यू रेड्यूसच नाही होणार आहे. सो आपण ओमेगा क्यूब घेतला परत, कारण की ओमेगा क्यूबची व्हॅल्यू आपल्याला माहिती ती 1 आहे. मग 1नी मल्टिप्लाय केल्यावरती अजून सिम्प्लिफाय होणार आहे. सो ओमेगा क्यूब घेतला. मग इथे आपण ओमेगा क्यूब इंटू ओमेगा स्क्वेअर केला आणि परत 1 - ओमेगा 1 - ओमेगा स्क्वेअर 1 - ओमेगा, परत इथं ओमेगा रेस टू 4ला ओमेगा रेस टू क्यूब इंटू ओमेगा आणि इथे 1 - ओमेगा क्यूब इंटू ओमेगा स्क्वेअर. थर्ड स्टेपला काय करणार, ओमेगा क्यूबची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. मग ओमेगा क्यूबची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर 1 आणि 1, मग काय 1 - ओमेगा 1 - ओमेगा स्क्वेअर आणि 1 - ओमेगा 1 इंटू ओमेगा ओमेगा 1 - 1 इंटू ओमेगा स्क्वेअर इज 1 - ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. आता इथून पुढे आपण चेक केलं की कुठले सेम, म्हणजे सगळं सेमच दिसतंय. सो सेम दिसतंय म्हणून थोडं लक्ष द्यायचं. आपण मॅथ्समध्ये तर हिथं आपण हे करत बसलो असतो, कॉम्प्लिकेशन झाले असते. हिथं आपण 1 - डब्ल्यू स्क्वेअर डब्ल्यू क्यूबची व्हॅल्यू घालत बसलो असतो, कॉम्प्लिकेशन्स. म्हणजे एवढं सिम्प्लिफाय. आता हिथे पण आपण वेगळंच काहीतरी ब्रॅकेट मल्टिप्लाय करत बसलो असतो किंवा काहीतरी करत बसलो. पण हिथं आपण बघितलं नसतं, तर बघितलं ना की 1 - डब्ल्यू स्क्वेअर आणि 1 - डब्ल्यू स्क्वेअर आहेत सेम टर्म्स, मग इमिडिएटली त्यांचा स्क्वेअर घेतला. मग सेकंड टर्म काय होतं 1 - ओमेगा, मग त्यांचा पण आपण सेम टर्म्स होते म्हणून स्क्वेअर घेतला. मग आता त्यांचा स्क्वेअर घेतल्यानंतर ना एनी टर्म्सचे दोन्ही, आता तुम्हाला हे कन्फ्युजन पण होत असणार ना की स्क्वेअरचा होल स्क्वेअर हे करेक्ट टर्म आहे का. एक्झाममध्ये आपल्याला लगेच नाही कळत की आता हे 2चा स्क्वेअर प्लस नाही 2चा स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर, 2 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर हे इज इक्वल टू 2 इंटू 2चा होल स्क्वेअर.
राईट. हे करेक्ट आहे का नाही हे आपल्याला लगेच ऑन द स्पॉट नाही कळत. मग त्यावेळेस ना तुम्हाला जे वाटतं, आता तुम्हाला माहिती आहे 1 मायनस ओमेगा स्क्वेअर आहे आणि 1 मायनस ओमेगा स्क्वेअर आहे, मग तुम्ही एक एक ब्रॅकेट पण सॉल्व्ह करू शकता. कारण की तेव्हा एवढं डोकं नाही चाललं तर की लगेच दोघांचा स्क्वेअर करायचा आहे, बिकॉज दोन्ही पण सेमच आहे हे. ठीक आहे, झालं इथपर्यंत होल स्क्वेअर. नेक्स्ट तू 13th स्लाइडवरती कसं 1 मायनस ओमेगा स्क्वेअरचा होल स्क्वेअर. आता इथे आपण काय केलं, ब्रॅकेट मल्टिप्लाय केला. ब्रॅकेट मल्टिप्लाय केल्यानंतर ना ही व्हॅल्यू भेटली. ठीक आहे, तर ह्या व्हॅल्यूमध्ये 1 मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा ओमेगा क्यूबची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, ही प्रॉपर्टी आहे. इज इक्वल टू 1 ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 आय रेज टू क्यूब इज इक्वल टू. व्हेरी गुड. ठीक आहे, आता 1 मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा प्लस 1, हे 1 हा 1 सिम्प्लिफाईड. पहिले आता हा टर्म आपल्याला घालवायचा होता, बिकॉज आपल्याला 9 आणायचं, रिअल टर्म आणायचं आहे. त्याच्यात ओमेगा आला तर रिअल व्हॅल्यू नाहीच माहिती आपल्याला, सो हे टर्म आपल्याला घालवायचा होता. सो ह्याची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केली. हे हे आपल्याला प्रॅक्टिसनी येणार आहे की मायनस साईन बाजूला काढायचा होता आणि मग त्याची व्हॅल्यू आपण त्या प्रॉपर्टीमधून सबस्टिट्यूट करणार आहे. ठीक आहे, हे 2 वेळा तरी सॉल्व्ह करा न बघता, नाहीतर एकदा तरी नीट लक्षपूर्वक केलं. तुम्हाला गरज नाही आहे जास्त प्रॅक्टिसची, पण तरी तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका. नाही म्हणजे होतं तेच प्रॉब्लेम असतो. नाही, तिघं लोक असतात, कॉन्फिडेंट, ओव्हर कॉन्फिडेंट आणि अंडर कॉन्फिडेंट. मग ती स्टेबल राहतो तो कॉन्फिडेंट मुलगा, म्हणजे ठीक आहे हा असं आहे असं आहे, हा तो ऐकण्याची क्षमता ठेवतो आणि प्रॅक्टिस करायची पण कॅपेबिलिटी ठेवतो. ठीक आहे, मायनस मायनस 1 प्लस 1. ठीक आहे, व्हॅल्यू 1 प्लस 1 इज इक्वल टू 3, 3चा स्क्वेअर इज इक्वल टू 9. हेन्स प्रूव्ड. सो कितीही मोठे सम्स असले तरी हे इझी आहेत. ठीक आहे, जर का तुम्हाला समजले तर. ठीक आहे, सो आता राहिले 3.3 एक्सरसाइज, तुम्ही ट्राय करा. आपण बघूच परत काय सोल्युशन्स असले तर. ठीक आहे, थँक्यू.